पुण्यामध्ये मेट्रोचे अवघे 2 मार्ग सुरू झालेत. उर्वरित सर्व मार्ग मंजुरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. पालिकेच्या सभागृहामध्ये नगरसेवकांनी मेट्रो सेवा शहराच्या हद्दीच्या बाहेर न्यावी यासाठी उपसूचना देऊन प्रस्ताव मंजूर करून घेतलाय. यामध्ये कात्रज ते खेड शिवापूर टोलनाका, खडकवासला ते डोंजे, वाघोली ते लोणीकंद आणि कात्रज ते उंडरी असे मेट्रो विस्थापित करण्यात 4 प्रस्ताव मंजूर करण्यात आले. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 15 मे रोजी काढल्या जाणाऱ्या 2640 घरांच्या सोडतीकडे इच्छुकांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे. अर्ज भरण्यासाठी केवळ 5 दिवस शिल्लक असतानाही अनामत रकमेसह प्राप्त अर्जांची संख्या 21,000च्या घरामध्ये. शेवटच्या दिवसापर्यंत ही संख्या 30,000पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत यूपीआयद्वारे तत्काळ पीएफ काढता येणार आहे. ईपीएफओची नवीन डिजिटल सिस्टीम सिटीज 2.0 अंतर्गत हे बदल केले जाणार आहेत. यासंबंधीचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे. यूपीआयद्वारे पैसे काढण्याची मर्यादा असेल. कर्मचारी संपूर्ण पीएफ एकाच वेळी काढू शकणार नाहीये. त्याला केवळ 75% पीएफमधील रक्कम काढता येणार आहे. मेटा जवळपास 10% कर्मचारी कपात करणार आहे. यामुळे कंपनीतील 8,000 कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार आहे. येत्या 20 मे 2026 पासून ही कर्मचारी कपात सुरू करण्यात येणार आहे. मेटा कंपनीनं एआयवर फोकस करण्याचं ठरवलेलं आहे. सोबतच एआयमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा मेटाकडून करण्यात आली आहे. एआयनं हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकरीचे वांदे केलेले आहे. रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वेवरील खर्डी यार्डच्या पुनर्रचनेच्या कामासाठी उंबरमाळी आटगाव स्थानकादरम्यान विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासाठी आज दुपारपासून जवळपास 15 तासांचा हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे पुणे गोरखपूर हडपसर दैनिक उन्हाळी विशेष 124 गाड्या सोडण्यात येणार आहेत. पुणे स्थानकावरून 15 मे ते 15 जुलैपर्यंत रोज सकाळी 6:50 विशेष गाडी सुटेल. तर गोरखपूर इथं दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4 वाजता ही गाडी पोहोचणार आहे. नांदेड विभागाअंतर्गत येणाऱ्या पोटूळ ते दौलताबाद या दरम्यान तांत्रिक कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या अभियांत्रिकी कामाचा फटका छत्रपती संभाजीनगरहून मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. जनशताब्दी आणि मराठवाडा एक्सप्रेस 2 दिवस रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षेसाठी सीईटी परीक्षांचे राज्यभर सुरळीत आणि यशस्वी आयोजन केलं. मात्र दोन्ही टप्प्यात मिळून सुमारे 17,60,000 विद्यार्थ्यांनी 286 परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली. छत्रपती संभाजीनगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांना 26 एप्रिलपासून उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या. विद्यापीठ आणि धाराशिव येथील उपपरिसरातील पदव्युत्तर विभागांना येत्या 2 मे पासून उन्हाळी सुट्ट्या असणार आहेत. पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित पुरंदर विमानतळाच्या आवश्यक भूसंपादनासाठी लागणाऱ्या 6,000 कोटींच्या कर्जाला राज्य सरकारनं हमी दिली आहे. ही हमी आजपासून 12 महिन्यांची आहे. कर्जाच्या हमीमुळे पुरंदर विमानतळाच्या कामाला चालना मिळणार आहे. गेल्या डिसेंबर महिन्यापासून प्रवासी सेवेमध्ये दाखल झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उन्हाळी सुट्ट्यांच्या काळामध्ये प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. सध्या दैनंदिन प्रवासी संख्या 18,000पर्यंत पोहोचली आहे. या वर्षाच्या अखेरीस ही संख्या प्रतिदिन 50,000 प्रवासी इतकी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला. ई-केवायसी नसल्यास शिक्षकांना मे महिन्यामध्ये वेतन मिळणार नाहीये. कारण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे असे आदेश शिक्षण विभागानं दिले. मात्र शिक्षण विभागानं ई-केवायसी करण्यासाठी जूनपर्यंत मुदतवाढ दिल्यानं शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये हवामानामध्ये मोठे बदल होत असून पुणेकरांना दुहेरी वातावरणाचा सामना करावा लागतोय. शहराचा पारा 40 अंशांवर पोहोचल्यानं उकाड्यामध्ये वाढ झाली होती. आज शहरामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शहराला येलो अलर्ट देण्यात आला आहे. कराड तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं महामार्गावर पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. यावेळी वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी भर पावसातही कर्तव्य बजावत वाहतूक सुरळीत करण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांनी दाखवलेली कर्तव्य दक्षता सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती. राज्यातील 3,000 धरणांमध्ये 43% पाणीसाठा उपलब्ध आहे. तर सर्वात कमी पाणीसाठा कोकण विभागामध्ये 61 टीएमसी इतका आहे. कोकणातील धरणांमध्ये 61% पाणीसाठा आहे. त्यामुळे टंचाईचा मुकाबला करण्यासाठी
प्रशासनानं उपाययोजना सुरू केल्या आहेत. पुणे शहरावर पाणी कपातीची टांगती तलवार असताना पुणेकरांसाठी अघोषित पाणी कपात लागू करण्यात आलेली आहे. गुरुवारी शहराचा पाणी पुरवठा बंद होता, पण शुक्रवारी हा पाणी पुरवठा सुरळीत होणं अपेक्षित असताना देखभाल दुरुस्तीची कामं वेळेत न संपल्यानं पुणेकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाईची तीव्रता वाढू लागलेली आहे. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक टँकर येवला तालुक्यामध्ये सुरू आहेत, तर 19 टँकरद्वारे 23 गावं आणि 8 वाड्यांना पाणी पुरवठा केला जातो. आंबा पिकांचं नुकसान झाल्यास 72 तासांच्या आत विमा कंपनीकडे किंवा कृषी विभागाकडे तक्रार नोंदवणं बंधनकारक आहे. विमाधारक शेतकऱ्यांनी त्वरित टोल फ्री क्रमांक 14447 वर संपर्क साधावा किंवा स्थानिक कृषी विभागाकडे तक्रार करावी असं सांगितलं गेलंय. नवी मुंबई एपीएमसी आवारामध्ये विक्रीस येणाऱ्या कर्नाटक, केरळ तसंच अन्य प्रांतांमधील आंब्यावर त्यांच्या मूळ राज्याचं स्पष्ट लेबल लावणं बंधनकारक असणार आहे. कोकण हापूसच्या नावाखाली परराज्यांमधील आंब्यांची विक्री होत असल्याच्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. घाऊक व्यापाऱ्यांना याबाबत सूचनाही देण्यात आल्या. बटर चिकनचा जगातील 100 चिकन पदार्थांच्या यादीमध्ये 6व्या स्थानावर समावेश करण्यात आलाय. ग्लोबल फूड गाईड टेस्टेटल्समध्ये एप्रिल 2026 मध्ये प्रकाशित केलेल्या यादीत बटर चिकननं हे स्थान मिळवले आहे. या आर्थिक वर्षामध्ये भारताची मत्स्य निर्यात विक्रमी 8.28 अब्ज डॉलर पोहोचली. एकूण 19.32 लाख टनांची निर्यात झाली आहे. यामध्ये कोळंबीचा सर्वाधिक वाटा आहे. निर्यात गोठवलेल्या कोळंबीचा मुख्य वाटा असून कोळंबी निर्यातीचे मूल्य सुमारे 5.51 अब्ज डॉलर आहे. कोळंबीचा निर्यातीचा वाटा 2/3 पेक्षा जास्त आहे. भायखळामधील राणीच्या बागेतील पर्यटकांची दिवसभराची संख्या 5 ते 10 हजारांवरून थेट 30 हजारांपर्यंत गेलेली आहे. त्यामुळे उद्यानाच्या मासिक उत्पन्नातही मोठी वाढ झाली आहे. पेंग्विनमुळे उद्यानाला सुगीचे दिवस आले.